ऑनलाईन तलवार मागवून परिसरात दहशत माजवणाऱ्या युवकावर कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई. शिवनगर परिसरातून तलवार, खंजीर व धारदार चाकू जप्त. भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल. जालना शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एका युवकाला ताब्यात घेतले आहे. ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून ती परिसरात बाळगत फिरणाऱ्या युवकाकडून पोलिसांनी तलवार, खंजीर व धारदार चाकू जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक मे 15 रोजी रात्री कदीम जालना पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवनगर परिसरात एक युवक धारदार तलवार व खंजीर जवळ बाळगून फिरत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित युवकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संबंधित युवकाने आपले नाव यश संतोष जाधव, वय 18, शिवनगर, जुना जालना असे सांगितले. त्याची झडती घेतली असता शर्टच्या मागील बाजूस लपवलेली एक धारदार तलवार, लाकडी मुठं असलेला धारदार चाकू आणि काळ्या रंगाचा धारदार खंजीर असा एकूण सुमारे 8,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस चौकशीत सदर तलवार ऑनलाईन पद्धतीने मागविल्याचे निष्पन्न झाले असून विनापरवाना धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वात सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख, इम्रान खान यांनी पार पाडली. पुढील तपास सदा राठोड करीत आहे. जालना जनता सेवा डिजिटल न्यूज नेटवर्क. शेख वसीम.